तुमची जुनी चप्पल तुम्हाला करोडपती बनवून टाकेल. मित्रांनो, तुमच्या पायातील चप्पल तुमचं नशीब बदलू शकते. होय, हे ऐकायला आश्चर्यकारक वाटेल, पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात घडणाऱ्या अनेक घटनांसाठी आपले बूट चपलांचे स्थान, स्थिती आणि सवयी कारणीभूत असू शकतात. योग्य पद्धतीने बूट चप्पल न वापरल्यास आर्थिक अडचणी, घरात नकारात्मक ऊर्जा आणि सततच्या संकटांना आमंत्रण मिळते. पण काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत जे तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि सकारात्मक घेऊन येतील. चपलांशी संबंधित महत्त्वाच्या बाबी: 1. तुटलेल्या किंवा जुनी झालेली चपला घरातून लगेच काढा. जर तुमच्या घरात तुटलेले किंवा खूप जुनी झालेली चपला असतील तर त्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, अशांतीचे कारण ठरतात. त्यामुळे अशा चपला घराबाहेर टाका. 2. घराच्या मुख्य दरवाजाजवळ चपला ठेवू नका. मुख्य दरवाजातूनच देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते. जर दरवाजाजवळ चपलांचा ढीग असेल तर देवी लक्ष्मी नाराज होऊन घर सोडून जाईल आणि त्यामुळे आर्थिक तंगी येऊ शकते. 3. चपला ईशान्य दिशेला उत्तर-पूर्वेला ठेवू नका. ईशान्य दिशा देवतांचे स्थान मानली जाते. जर या दिशेत चपला ठेवल्या तर घरात दरिद्रता येते आणि नशीब साथ देत नाही. 4. चपला उलट ठेवू नका. कधीकधी लोक चपला घालताना किंवा काढताना त्यांना व्यवस्थित ठेवत नाही. जर चप्पल उलटी किंवा एक चप्पल दुसऱ्यावर असेल तर हे अत्यंत अशुभ मानले जाते आणि त्यामुळे आजारपण येऊ शकते. 5. दाराच्या उंबरठ्यावर चपला ठेवणे टाळा. काही लोक चपला धुवून वाळवण्यासाठी दारात उंबरठ्यावर ठेवतात, पण असे करणे अपशकुन मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि समृद्धी नष्ट होते. 6. चप्पल घालून जेवण करू नका. असे मानले जाते की चपला घालून जेवल्यास देवी अन्नपूर्णा नाराज होते आणि अशुभ परिणाम होतात. तसेच स्वयंपाकघरात चप्पल घालून जाणे देखील टाळावे, कारण यामुळे ग्रह बिघडू शकतात आणि संकटे येऊ शकतात. 7. कुणालाही बूट किंवा चप्पल भेट म्हणून देऊ नका. कुणालाही भेट म्हणून चप्पल किंवा जुने फाटलेले बूट देणे अशुभ मानले जाते. तसेच घरात चप्पल बेशिस्तरित्या पसरलेले असतील तर शनिदेव नाराज होतात आणि घरावर त्याचे अशुभ प्रभाव पडतात. 8. फाटलेल्या चपला घालून घराबाहेर जाऊ नका. शुभ कार्यासाठी बाहेर जाताना किंवा प्रवासाला निघताना फाटलेल्या किंवा जुनाट चपला घालू नयेत. असे केल्यास शनिदेव अप्रसन्न होतात आणि तुमच्या कार्यात अडथळे येतात. 9. शनिवारच्या दिवशी चपलांचे दान करा. शनिवारच्या दिवशी चामड्याच्या चपलांचे दान करणे शुभ मानले जाते. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा होते. 10. घरात जुने किंवा न वापरण्याजोगे बूट चप्पल ठेवू नका. घरात न वापरण्यात येणारे जुने आणि तुटलेले बूट चप्पल ठेवणे नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. त्यामुळे घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडते आणि आर्थिक अडचणी वाढतात. अशा चपला घरातून काढून टाका किंवा गरजू लोकांना दान करा. 11. शनीच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांसाठी सूचना: ज्यांच्या कुंडलीत शनी ग्रह भारी आहे किंवा ज्यांची साडेसाती चालू आहे त्यांनी मंगळवार, शनिवारी आणि ग्रहणाच्या दिवशी नवीन बूट चप्पल खरेदी करू नयेत. अमावास्येच्या दिवशी असे करणे टाळावे, कारण यामुळे आयुष्यात सतत अडचणी येऊ शकतात. 12. दुसऱ्या व्यक्तीच्या चपला घालू नका. आपल्या कुटुंबातील सदस्यांची चप्पल वापरणे ठीक आहे, पण बाहेरील व्यक्तीची चपला घालू नयेत. असे केल्याने त्या व्यक्तीचे दुर्दैवी आपल्यावर येऊ शकते आणि त्यांच्या आयुष्यातील संघर्ष आपल्यालाही भोगावे लागू शकतात. 13. शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी उपाय: शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी काळे बूट घालून हनुमान मंदिरात जा. तिथे बूट किंवा चप्पल मंदिराबाहेर काढून हनुमानजीचे दर्शन घ्या आणि त्या बुटांना तिथे सोडून नंगे पाय घरी परत या. गरजू लोकांना हे बूट मिळतील आणि त्यामुळे शनिदेव आणि बजरंगबली प्रसन्न होतील. तसेच तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होतील. 14. अन्न आणि धन संग्रहाच्या ठिकाणी बूट घालून जाऊ नका. ज्या ठिकाणी घरातील अन्नसाठा किंवा पैसा ठेवला जातो त्या ठिकाणी
बूट किंवा चप्पल घालून जाणे टाळावे. असे केल्याने आर्थिक नुकसान होते आणि घरातील समृद्धी कमी होते. 15. शनिवारच्या दिवशी जुनी चप्पल बूट रस्त्यावर ठेवण्यास उपाय. शनिवारी आपल्या जुन्या आणि न वापरण्याजोग्या चपला किंवा बूट घालून एखाद्या रस्त्यावर जा. तिथे चपला बुटे काढून देवासमोर प्रार्थना करा की आर्थिक समस्या बुटासोबत दूर व्हाव्यात. नंतर ते बूट तिथे सोडून घरी परत या. यामुळे आर्थिक समस्या कमी होतील आणि समृद्धी वाढेल. वास्तुशास्त्रानुसार तुमचे बूट किंवा चपलांशी संबंधित छोट्या सवयी नशिबाला कलाटणी देऊ शकतात. म्हणूनच नियमांचे पालन करा. चपलाशी संबंधित अशुभ संकेत टाळा. तुमच्या जीवनात आनंद, समृद्धी, शुभता कायम टिकून राहावी. शनिदेवाची कृपा आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो. तर मित्रांनो, याच्यानंतर अजून एक कथा जाणून घेणार आहोत आपण. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. एक मूर्ख लोक, वाईट लोक नेहमी आपल्यातील वाईट गुण शोधत असतात. त्यांच्याबरोबर कितीही चांगले वागा, पण ते त्यांचे गुण दाखवतातच. ते म्हणतात ना, कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलंच बरं. दोन आहे. ते म्हणतात ना, कुत्रा आहे तो भुकणारच. म्हणूनच भुकणाऱ्या कुत्र्याला दगड न मारता बिस्किट किंवा भाकरी खायला देऊन पुढे जावे. तिसरा आहे. नेहमी लक्षात ठेवा, अशा लोकांना अजिबात भाव देऊ नका. कारण तुम्ही या लोकांना जेवढा कमी भाव द्याल किंवा त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष कराल, तेवढाच त्यांचा माज, घमंड तिथल्या तिथेच उतरेल. 4 आहे. या वाईट लोकांसमोर स्वतःला अजिबात कमी समजू नका. कमजोर पडू देऊ नका. कारण एकदा का तुमची कमजोरी, वीक पॉइंट यांना कळाला की त्याचा फायदा हे लोक नेहमी घेतात. 5 आहे. मित्रमैत्रिणींनो, अशा लोकांना त्यांची लायकी दाखवायची असेल तर या लोकांचा घमंड, अहंकार मोडून पाडायचा असेल तर एकच मंत्र आहे, तो म्हणजे ओम दुर्लक्ष आहे नमः. 6. घमंडी लोक, तुमच्यावर जळणारे लोक तुमच्या एका चुकीकडे कटाक्षाने डोळ्यात तेल घालून वाट बघत असतात. म्हणूनच त्यांच्यासमोर आपला ॲटिट्यूड असा ठेवा की ते आश्चर्यचकित होऊन जातील. 7 आहे. मूर्ख लोकांना कधीही ज्ञान द्यायला जाऊ नका. यांना कधीही शहाणपणा शिकू नका. कारण ते म्हणतात ना, गाढवासमोर वाचली गीता आणि सकाळी उठून रामाची आई सीता. 8 आहे. अशी लोक तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. हे लोक तुमच्याबद्दल निंदा करत असतात, वाईट गोष्टी पसरवत असतात. पण या सर्व कृतींवर तुम्ही शांत राहणार. त्यांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देणे त्या लोकांसाठी त्यांची लायकी दाखवून दिल्याप्रमाणे आहे. 9 आहे. अशा वाईट लोकांना भांडण करण्याची सवय असते. म्हणूनच ती तुमच्याशी भांडण्याचे कारण शोधत असतात. म्हणून या मूर्ख लोकांच्या नादी लागू नका आणि त्यांच्याशी बातचीत करत बसू नका. 10 आहे. या लोकांना किंमतही नसते. म्हणूनच अशा लोकांच्या नादी लागून आपलेही महत्त्व कमी करण्याचे नाही, आपण शांत राहायचं. मूर्ख लोक स्वतःची लायकी स्वतःच्या वागण्यातूनच दाखवत असतात. त्यांना त्यांच्या स्वभावावर सोडून द्यायचं असतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.